श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। बजरंग बली की जय, स्वामी केशवानंद महाराज की जय। दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। तुका म्हणे आता लाभ नाही या परता। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै। समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन। 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 ओ पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार। 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 पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची। दुसरे चरण संताची। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पुर दिक्प्रदेशं। विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। अध्यत्रे जननी देवाची मस्तक माझे पायावरी। या वारकरी संतांच्या नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी। नमो कर्मभूमी जिथे वाढले मी। नमो लंकापुर भूमी जिथे ज्ञान पावन झाले मी। नमो भारत राष्ट्रभूमी जिच्यासाठी वामी कामी। विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग विश्व उद्धारक साधू संत श्रेष्ठ ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले देहुगाव नवे नवे तर ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला उभा हा महाराष्ट्र असे असणारे जगप्रिय देवप्रिय संतप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण या सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे समजते. आज आपल्या पवित्र नाम पवित्र सज्जनपूर या गावामध्ये जवळपास 35 वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड रिणाम सप्ताह न खंडयिती खंडितः ज्याचा खंड पडत नाही असा श्री गुरुस्थानी असलेले श्री संत केशवानंद सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. आपले ज्यांनी हा महोत्सव आयोजित केला आपले हरिभक्तपरायण योगेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित केलेला आहे. मायबाप खरं सांगायला जर गेलं आज तुम्ही किमान 35 वर्षापासून हा सुंदर प्रकारचा सत्संग श्रवण करीत आलेला आहात. ऐकताय ना? माझी भाषा कळतेय ना? मी मराठीतच बोलते, कळते ना? एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किमान 35 वर्षापासून तुम्ही सुंदर असा सत्संग श्रवण करीत आलेला आहात. कारण का? आणि त्यातही एक विचार जर केला तर आपले श्री केशवानंद सरस्वती या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने तुम्ही एवढा सत्संग श्रवण करीत आलेला आहात. त्याचं कारण असं आहे, मी बोलत नाही, श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्री शुकदेवजी वर्णन करतात की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै. सत्संग जीवाला प्राप्त कधी होतो? ज्या वेळेस त्या जीवाच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय होत असतो तेव्हा त्याला सत्संगाची प्राप्ती होत असते. हा झाला भागवताचा विषय. रामायण काय म्हणतं? श्री तुलसीदासजी रामचरित मानसमध्ये वर्णन करतात, मी बोलत नाही. बिनु सत्संग विवेक न होई आणि राम कृपा बिनु सुलभ न सोई. जोपर्यंत प्रभू रामचंद्रजींची कृपा होत नाही तोपर्यंत जीवाच्या जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती होत नाही असं रामचरित मानसमध्ये श्री तुलसीदासजी वर्णन करतात. आता तुम्ही तुमच्या गावामध्ये भागवत होती, भागवताची कथा होते ना? बोलत चला. जेवण केलंय ना तुम्ही? केलंय ना? हा, बोलत चला. भागवताची कथा श्रवण केली ना तुम्ही? रामायणाची जरी नसेल श्रवण केलेली, आता लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी टीव्हीवरती म्हणा समक्ष नाही जरी वाचलेलं पण पाहिलंय तरी ना, चित्रपटाद्वारे ही सही. मग त्याची कथा तुम्ही पाहिली किंवा श्रवण केलेली आहे. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते, भागवताचं भाग्य म्हणून खरं ठरवणार की रामायणामध्ये श्री तुलसीदासजी बोलतात की जोपर्यंत जीवावर प्रभू रामचंद्रजींची कृपा होत नाही तोपर्यंत जीवाला सत्संगाची प्राप्ती होत नाही असं रामायण बोलतं. मग तुम्ही रामायणाचं खरं ठरणार की भागवताचं? उत्तर दे चला, बोला. मौन आहे? मौन आहे? नाही ना? बोला ना. हे पहा ना, आपण भागवताला अन्यथा समजू शकतो ना रामायणाला. कारण का? जोपर्यंत आपल्या जन्मदेत्या माय बापाची कृपा आपल्यावर होत नाही, एवढंच नाही आपल्या गुरुजनांची कृपा होत नाही, पितरांची कृपा आशीर्वाद जोपर्यंत आपल्यावर मिळत नाही तोपर्यंत भाग्य देखील उदयाला येत नाही. आणि एकदा जर भाग्य उदयाला आलं तर प्रभूला देखील कृपा करावीच लागते. म्हणून मायबाप आपल्यावर, आपले बाबाजींची फार कृपा आहे तुम्हा आपल्या सज्जनपूर गावावर की गेल्या 35 वर्षापासून तुम्हाला सुंदर असा सत्संग श्रवण करायला मिळतो. आणि त्यातही या ठिकाणी सुंदर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत असतो. कारण ज्ञानाची ईश्वरीय देवता या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून आपल्या सुंदर असा सत्संगाला आपण सुरुवात करूया. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल मायबाप, आज जो अभंग
आपण या सेवेकरता निवडलेला आहे. तर तुकोबाराय वर्णन करतात की दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. देवाला विनंती करतात, देवा मला सगळं काही असू दे, सगळं काही नको देऊ, पण मला एक मात्र दे. काय दे? तर दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. विनंती करतो देवा की माझ्या मनामध्ये ही सतबुद्धीच असू दे, कारण जोपर्यंत सतबुद्धी असणार नाही तोपर्यंत तुझ्या चरणाचं स्मरण होऊ शकत नाही. म्हणून देवा काय दे? तर दुर्बुद्धी देऊ नकोस, तर सतबुद्धी मला दे. हमेशा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. कधीच माझ्या या बुद्धीमध्ये, या मनामध्ये कधी उपजू देऊ नकोस, कधी उत्पत्ती तिची होऊ देऊ नकोस. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा मला काय कर? तुझ्या चरणाचं स्मरण मला असू दे. अशा प्रकारे उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. देवा अशा प्रकारचा जो हा भाव माझ्या मनामध्ये आलेला आहे ना, तो तुझ्याच कृपेने सिद्धही व्हावा. म्हणून तुका म्हणे आता आणि लाभ नाही या परता. म्हणून देवा मला याच्याशिवाय लाभ नाही. म्हणून काय कर? तर अशी ही सतबुद्धी मला हमेशा देत राहा. अशी जर सतबुद्धी माझ्याकडे असली, आता तुम्हाला खरं सांगू, सतबुद्धी म्हणजे काय आणि दुर्बुद्धी म्हणजे काय? केवळ वाईट विचार करणं याला दुर्बुद्धी म्हणत नाहीत. मनामध्ये काहीतरी वाईट विचार, आगळे वेगळे विचार आणणं याला दुर्बुद्धी म्हणत नाही. जी बुद्धी हमेशा संसारामध्ये असते, जी बुद्धी हमेशा वासनामध्ये असते, जी बुद्धी हमेशा लोभामध्ये असते, तिला दुर्बुद्धी म्हणतात. जी बुद्धी भगवंताच्या नामचिंतनाचं कधी स्मरणच करत नाही, कधी देवळात जात नाही, कधी मंदिरात जात नाही, कधी कीर्तनात येऊन बसत नाही, कधी प्रवचन नाही, कधी भजन नाही, कधी हरिपाठ म्हणणं नको, अशी जी बुद्धी आहे जी केवळ संसारातच लीन आहे, तिला दुर्बुद्धी म्हणतात. मग आपल्या सगळ्यांची दुर्बुद्धी आहे का सतबुद्धी आहे? आपली सतबुद्धी आहे मायबाप. कारण का 35 वर्षापासून तुम्ही हा श्रवण करीला, हा सत्संग तुम्ही श्रवण करताय. म्हणून आपल्यासारख्यांना सुद्धा भगवंताला हीच विनंती करताय, देवा काही नको देऊ, पण काय दे? सतबुद्धी दे. म्हणून एकदा भजन करा, विठ्ठल 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 म्हणून मायबाप भाग्याने हा सत्संग आपल्याला प्राप्त झालाय ना. कारण आणि खरं सांगू, जीवनामध्ये भाग्य, हे बघा मला मजाक मस्करी करता येत नाही, माफ करा. कारण कीर्तन एक मनोरंजनाचं साधन नाहीये, आहे की नाही? मन रमवण्याचं साधन नाहीये. मन जर रमवायचं असेल, घरामध्ये आपल्याकडे टीव्ही आहे, प्रत्येकाकडे आजकाल मोबाईल अवेलेबल आहेत, तुम्ही मोबाईलही बघू शकता, टीव्ही बघू शकता, तिथे मन तुम्ही रमवू शकता. पण हे मन रमवण्याचं साधन नाहीये, हे मनोरंजनाचं. कारण कीर्तनाची व्याख्या अशी आहे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. किमान 2 तासासाठी तरी 24 घंटे आपल्याकडे असतात की नाही, आहे की नाही? 12 तास आपण झोपण्यात घालतो, पण 12 तास आपण जागलेले असतो, पण त्या जागण्यातही आपण 12 तास झोपत असतो, आहे की नाही? जागून आपण झोपतोय, मग त्या किमान 12 तासामध्ये तरी, 24 घंट्यामध्ये तरी आपल्याला 2 तास इथे बसून होय अंग हरिरूप, स्वतःचं अंग भगवंत म्हणजे स्वतःच्या मनाला भगवंताच्या नामचिंतनामध्ये लीन होऊन स्वतःला विसरून झालं, त्याला म्हणतात कीर्तन. आता हा झालं संत महात्म्यांची व्याख्या. जरी पण व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहायला गेलो, लघु सिद्धांत कौमुदीच्या दृष्टीने, ते ह्याच्यामध्ये भज सेवायाम, भज एक धातू आहे, भज सेवायाम धातू, सेवा करणं म्हणजे सुद्धा कीर्तन आहे. कीर्तनाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या होत असतात. नामसंकीर्तन, भजन करणं हे सुद्धा कीर्तनच आहे. आणि नारदाच्या गादीवर उभं राहून कथा, कीर्तन, भगवंताच्या अनेक प्रकारच्या केलेल्या लीला, संतांनी रचलेल्या त्याच्या लीला, कथा सांगितलेल्या किंवा अभंगाच्या द्वारे या फिर ज्ञानोबारायांनी जी ओवीद्वारे, ज्ञानेश्वरीत अथवा स्वयं भगवंताने जी गीता सांगितलेली स्वमुखातून, त्याद्वारे हे इथे येऊन बोलणं, शास्त्रबद्ध भगवंताच्या कथा ऐकवणं, याला सुद्धा एक प्रकारे कीर्तनच म्हणतात. कीर्तनाची अनेक प्रकार आहेत. म्हणून माझं बोलणं समजून घ्या आणि मला किमान तुमचा प्रतिसाद तरी द्या. समजतंय ना? अरे माना तरी हलवा, बोलता येत नाही पण माना तरी हलवू शकता ना. एकदा भजन करा मग. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मायबाप आपलं फार मोठं भाग्य आहे. हे बघा, महाभारताचा प्रसंग असा आहे, ज्या वेळेस उत्तरा देवकी मातेकडे आशीर्वाद घेण्यासाठी ज्यावेळेस आली, कुंती मातेकडे, यदा कदा सज्जनो दुर्जनो वा, कधीतरी बुद्धी इकडे तिकडे होत असती. ज्या वेळेस उत्तरा कुंती मातेकडे आशीर्वाद घेण्यासाठी आली, तर उत्तरेला आशीर्वाद देत असताना कुंती माता काय म्हणते की भाग्यवंतम प्रसूयेत,
न वीरो न च धार्मिकम भाग्यम फलति सर्वत्र न विद्या न च पौरुषम. मी बोलत नाही, श्री महाभारत हे बोलते. काय म्हणते कुंती माता? भाग्यवंत प्रसूयेत. बाई, माझ्या कुळामध्ये जर एखाद्या पुत्राला जन्म द्यायचा असेल ना, तर तो पुत्र कसा असला पाहिजे? भाग्यवंतम प्रसूयेत. कसा प्रसव कर त्या पुत्राचा? तर भाग्यवान पुत्राचा प्रसव कर. न वीरो न च धार्मिकम. तो पुत्र त्या पुत्रामध्ये वीरता नसली तरी चालेल. न वीरो न च धार्मिकम. तो धार्मिक नसला तरी चालेल. न विद्या न च पौरुषम. त्याच्याकडे विद्या नसली तरी चालेल. त्याच्याकडे पुरुषार्थ नसला तरी. आता पुरुषार्थ म्हणजे काय म्हणणार तुम्ही? धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ असतात ना, चतुर्विध पुरुषार्थ. मग असला पुरुषार्थ त्याच्याकडे नसला तरी चालेल, तो धर्म करणारा नसला तरी चालेल, पण भाग्यम फलति सर्वत्र. जर त्याच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय जर असला, भाग्य जर असलं, तर त्याच्याने सर्व काही त्याला उपलब्धी होऊ शकते. म्हणून भाग्यवंतम प्रसूयेत. म्हणून बाई, पुत्र कसा जन्माला घाल? तर भाग्यवान पुत्र जन्माला घाल. म्हणून मायबाप जर कुंती माता असं, तुम्हाला खरं सांगू, जरी आपण भाग्य म्हणतोय ना, पण भाग्य बी कसं असतं माहितीये? जसं बैलगाड्याचं चाक आहे ना, खालीवर खालीवर. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी खिळा ठोकलेला असेल, तर ज्या वेळेस ते चालणार आहे, तो खिळा खालीवर होत जाणार आहे. मग तशा प्रकारचं हे भाग्य पण आहे बरं का. आपण म्हणतो ना, आपल्याला सुख दुःख हे का प्राप्त झालेलं आहे? सुख दुःख का प्राप्त झालं? कारण चक्रार पंक्ती व गच्छती भाग्य पंक्ती. जशा प्रकारे ते चक्र चालत असतं आणि त्याचे खालीवर ते चाक होत असतात, तशाच प्रकारे आपलं भाग्य काय? कधी खाली होतं, कधी वरती होतं. खाली झालं तर आपल्याला दुःख प्राप्त होतं, वरती आलं, उदयाला आलं की आपल्याला सुख प्राप्त होतो. अशा प्रकारचा सुंदर सत्संग आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणून भाग्याची फार गरज आहे मायबाप जीवनामधून. एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय एकच म्हणतात, देवा मला भाग्य दे किंवा तुझी कृपा दे. पण तुझ्या कृपेने का होईना, अथवा तुझ्या भाग्याने का होईना, या फिर माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने का होईना, पण माझ्या जीवनामध्ये मला एकच गोष्टीचा लाभ जास्त होऊ दे. अभंगाचं प्रथम चरण. एक एकाहुनी बळी रे. फार सुंदर. एकदा टाळ्या वाजवा बरं. अशाच प्रकारे या ठिकाणी तुकोबाराय भगवंताला विनंती करतात, देवा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. देवा मला अशी दुर्बुद्धी कधीच देऊ नकोस जी ही संसारात लागेल. दुर्बुद्धी द्यायची ना तर कशी दे, जी माझी तुझ्या चरणाशी लागावी. अशी दुर्बुद्धी दिली तरी चालेल, पण या संसारात लागेल अशी दुर्बुद्धी देऊ नको. हे बघा, श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक प्रसंग असा येतो, तुम्ही ऐकलाही असेल. भवाटवीचा प्रसंग येतो, पंचम स्कंदामध्ये येतो. आता भव म्हणजे सागर, अटवी म्हणजे जंगल. हे बघा, हा जीव आणि शिव. शिव कोण? हा ब्रह्म, जो निर्गुण निराकार परमात्मा आहे. आणि तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य एक जीव आहे. तो जीव आणि शिव हे कोण आहेत?
मित्र आहेत, सखा आहे. आता सखा म्हणजे काय? यदा कदा, मित्र म्हणजे यदा कदा मिलती न मिलती असा मित्र, जे कधी कधी मिळतात तर कधी कधी भेटत नाही, है की नाही, त्याला म्हणतात मित्र. पण सह खादती सह खेलती याचा सखा, जे सोबतच खातात, सोबतच मस्ती करतात, सोबतच वावरतात, त्याला म्हटलं जातं सखा. मग आपल्यासारखे सर्वसामान्य जीव आणि तो ब्रह्म, तो पांडुरंग परमात्मा, हे कोण आहेत? सखा आहेत, कारण सोबतच खातात, सोबतच वावरतात. मग हे जे दोन सखा आहेत, हे मी बोलत नाही बरं का, हे पंचमस्कंदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. हे एका घरट्यामध्ये आहेत. आणि ज्यावेळेस तुमचा आमचा सारखा सर्वसामान्य जीव त्या घरट्यातून ज्यावेळेस वाकून बघतो खाली, त्याला मृत्यू लोकामध्ये आपल्यासारखे जीव दिसतात, विचरण करणारे, कसे? संसारात वावरणारे. ज्यावेळेस तो जीव वरून खाली बघत असतो ना, आपल्या सख्याला सोडून, कोणाला? पांडुरंग परमात्म्याला सोडून ज्यावेळेस खाली बघतो, तो मोहून जातो, आकर्षित होऊन जातो आणि त्या मोहात पडून देवाला विनंती करतो, देवा बघणार आहे, हे बघ सुंदर अशा प्रकारचा त्याचा परिवार आहे, 2 लेकरं आहेत, बायको पोरं किती सुंदर प्रकारे राहत आहेत, आणि एवढं सुंदर राहणं, देवा मलाही जायचंय ना खाली. तो काय करतो? आपल्या सख्याकडे हट्ट करतो, मागणी मागतो, देवा मला जाऊ दे. पण देव काय म्हणतो? नाही, तू तिथे गेला की मला विसरशील, म्हणून तू जाऊ नको. म्हणतो नाही देवा, मी तिथे गेलो, तुला वचन देतो, मी जर मृत्यू लोकामध्ये गेलो ना, तर तुझ्या नावाचा प्रचार प्रसार करतो देवा, मी तुझंच गुणगान गातो, म्हणून मला एकदा जाऊ दे. आणि मी त्यांना सांगतो बघ की तू कसा आहेस, तू किती दयाळू आहेस, तू किती करुणामयी आहेस, मी जातो देवा, मला जाऊ दे. आणि ज्यावेळेस तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव त्या भगवंताला ज्यावेळेस विनंती करत असतो ना, तर देवाला अतिशय दया येते मायबाप, कारण तो दया निधान आहे, करुणा निधान आहे. ज्यावेळेस त्याला दया येते, तो म्हणतो जा, ठीक आहे, पण मला वचन देऊन जा, हे बघ तिथे गेला की मला विसरायचं नाही. काय म्हणतो देव? तिथे गेला की, कळतंय? भजन करा एकदा, विठ्ठल विठ्ठल. देव तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला सांगतो की त्या मृत्यू लोकात गेल्याच्या नंतर तू मला विसरायचं नाही. आणि तो जीव वचन देऊन ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये येतो, गर्भामध्ये येतो, तरीही विनंती करतो. काय? एक वेळ या दुखावे एक वेळ या दुखावे एक वेळ या दुखावे एक वेळ या एक वेळ
एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उडविणी. तो जीव ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये येतो, देवाला विनंती करतो, देवा मला इथून काढ ना. हे बघा, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. आता ते कायम आहेत. आता आज कितवा दिवस? तिसरा आहे ना. हा, अजून 4 दिवस ते तुमच्या समोर थांबणार आहेत, म्हणून तुम्ही त्यांना बघू शकता. पण आता मी तुमच्या पुढे 1च तास आहे, म्हणून तुम्ही इकडे लक्ष द्या. जाऊ नका, तुमच्याशिवाय आमचं काही पार लागत नाही. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तर तो जीव गर्भामध्ये येऊन भगवंताला विनंती करतो, देवा मला इथून काढ ना. हे बघा, जर आपल्याला एका रूम मध्ये फक्त मल आणि मूत्र आहे, मल मूत्र आणि रक्त आले तिथे जमा केलेलं आहे, आणि अशाच रूम मध्ये तुम्हाला जर तुमच्या आमच्यासारख्याला जर कोंडलं, आणि ते पण एकटंच, तिथे काहीही वस्तू नाहीये, केवळ मल मूत्र आणि रक्तच दिसतंय, अशा रूम मध्ये जर आपल्याला किती दिवस? 9 महिने 9 दिवस जर ठेवण्यात आलं तर आपण राहू? बोला ना, कस काय नाही? तुम्ही तिथूनच तर राहून आलेला आहात. तोच जीव आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस, कारण तिथे काय आहे? केवळ मल आणि मूत्रच आहे आणि रक्तच आहे, अशा त्या उदरामध्ये जर राहून आलेला आहे, तो काय म्हणतो? मला इथून काढ. पण काढल्याच्या नंतर पुन्हा काय म्हणतो देवाला? क्वा अहम, मी कोण आहे? तू कोण आहे? मी तुला ओळखत नाही. आईच्या उदरातून बाहेर निघाला की पुन्हा स्वतःचीही ओळख विसरतो, आणि ज्या सख्याने आपल्याला या ठिकाणी पाठवले त्याची देखील ओळख विसरतो. मग तुमचा आमचा सारखा जीव या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवंतासोबत नातं न जुळवता कोणाशी नातं जुळवतो? या मायामोहातल्या बंधनाशी नातं जुळवतो. मी बोलत नाही. एकदा असाच एक व्यापारी व्यापार करण्यासाठी जात होता. एक व्यापारी व्यापार करण्यासाठी जात होता, आणि त्याच्याजवळ फार सामान जास्त होता, आणि तो बैलगाडीमध्ये घेऊन जात होता. कारण पूर्वीच एवढ्या काही गाड्या नव्हत्या. आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाच्या दारासमोर 4 व्हीलर 2 व्हीलर उभीच आहे की नाही. पण पहिले कितीही मोठा व्यापारी असला, तो काय करायचा? बैलगाडी घेऊन जायचा. त्याने त्या बैलगाडीमध्ये एवढा महागाचं सामान, किमतीचं सामान, अमोल किमतीचं सामान ठेवलेला होता, आणि तो व्यापार करण्यासाठी जात होता. पण संध्याकाळची वेळ होती, सायं संध्या असल्यामुळे त्याने पाहिलं की सूर्य अस्ताला गेलेला आहे, सूर्यदेव निघून गेलेले आहेत, आणि आता मात्र अंधार होणार आहे. म्हणून काय करावं? त्याने समोर पाहिलं तर जवळपास 200 किलोमीटर तरी एक वन लागत होतं. एक 200 किलोमीटर अंतराचं वन लागत होतं, जंगल लागत होतं. मी कशावरून सांगते? भवाटवीवरून सांगते बरं का. भव म्हणजे संसार आणि अटवी म्हणजे जंगल. तर त्याने पाहिलं की समोर एवढं घनदाट जंगल आहे. त्या घनदाट जंगलामध्ये काय? हिंसक पशु पक्षी आहेत. आपण जर एकटं गेलो तर आपलं काम तमाम, पुन्हा येणं शक्य नाही. काय करावं? त्याने डोकं चालवलं, बुद्धी चालव. हे बघा बरं का, बुद्धिर्यस्य बलम तस्य. ज्याच्याकडे बुद्धी आहे ना, त्याच्याकडे बल सुद्धा आहे. भले त्याला काही नको येऊ द्या, त्याच्याकडे विद्या नसू द्या, वीरता नसू द्या, काही नसू द्या, पण बुद्धी आहे ना, त्याच्याकडे सर्व प्रकारचं बल आहे. म्हणून बुद्धिर्यस्य बलम. त्याने डोकं चालवलं की काय करावं? थांबावं कुठे? रात्र कुठे काढावी? कारण अमोल किमतीचं सामान आपल्याकडे लादलेलं आहे. काय करावं? म्हणून समोर पाहिली तर 2-3 घरं दिसली. त्या घराजवळ एक बोराचं झाड होतं. एका घराजवळ बोराचं झाड होतं. आणि त्यावेळेस मात्र एक श्लोक तिथून एका कवीने, फार शास्त्रकाराने फार सुंदर रचना केलेली आहे की अस्माकं बदरी चक्रे युष्माकं बदरी गृहे आणि बादरायण संबंध युयम युयम वयम वयम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस तो व्यापारी त्या घराजवळ गेला, त्याने पाहिलं की अस्माकं बदरी चक्रे, माझ्याकडे काय? जे गाड आहे त्याला चाक आहे. ते चाक कशाचं आहे? बोराच्या झाडाचं आहे की नाही, बनलेलं आहे. आणि युष्माकं बदरी गृहे, तिथे जे घर दिसत आहे त्या घराजवळ जे झाड आहे ते बोराचंच आहे. बघा बरं तो संबंध कसा जुळवतो. मी याच्यावरून सांगते. तुमचा आमचा सर्वसामान्य जीव या भूतलावर आल्याच्या नंतर त्या भगवंताला विसरून तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवासोबत कसा संबंध जुळवतो, इथून आपल्याला शिक्षण घेता येतं. मग त्याने पाहिलं की समोर जे झाड आहे ते बोराचं आहे, माझ्या बैलगाडाचं जे चाक आहे तेही बोराचंच आहे. म्हणून बादरायण संबंध. बोराला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात? बादरायण. म्हणून बादरायण संबंध जुळता कशाचे? तर या बोराच्या झाडाची संबंध जुळत आहेत. चला याची का संबंध होईना, आपण लाभ उचलावा. म्हणून तो जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर आतमध्ये डोकावून पाहिल्याबरोबर तिथून एक बाई
स्त्री बाहेर आली. आल्याच्या नंतर त्याने सांगितलं, राधेश्याम जी, सीताराम, आप कैसे हो, ठीकठाक हो, कैसे चल रहा है, ठीकठाक है. तिने पाहिलं अचानक हा मनुष्य माझ्या जवळ येतो आणि मला विचारतोय की तुम ठीकठाक हो की नाही हो. असलं असेल तरी कोणती विचार करू लागली, पण विचारावं कसं? कारण याच्या अंगावरचे वस्त्र पाहून, याचं बोलणं चालणं पाहून कोणीतरी वैयक्तिक माझ्या नवऱ्याचा किंवा माझ्या मालकाचा कोणीतरी सखा संबंधी असावं, म्हणून याला कसं काय विचारलं, आणि जर विचारावं तर याचा अनादर होऊ शकतो. म्हणून काय करावं, तिने डोकं चालवलं. हे बघा, 4 गोष्टी माणसाला अतिशय महत्वाच्या आहेत बरं का. वस्त्रेन वपुषा वाचा विद्या विनयनेच. 4 नाही 5 गोष्टी. वस्त्र, जर व्यक्तीच्या अंगावर चांगलं वस्त्र असेल ना, तर त्याला येणारं जाणारं चांगलं नक्कीच जहेरी घालेल, आहे की नाही. आणि जर फाटकी तुटकी कपडे घालून आपल्या घरासमोर येऊन देणारा एखादा माणूस असेल, त्याला आपण काय म्हणू, हे चल निघ इथून, आहे की नाही, कोण आहेस तुम्ही, तुला ओळखत नाही. पण तोच माणूस जर चांगलं वस्त्र परिधान करून जर आपल्या घरासमोर येत असेल, आपण त्याला काय म्हणू, या या ना, बसा बसा, स्वागतम स्वागतम स्वागतम, बसा बसा, काय म्हणू आपण त्याला, या म्हणू. कारण का, वस्त्र, वस्त्रेन वपुषा, वपुषा म्हणजे शरीर. माणसाचं शरीर सुद्धा दिसणं ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं, है की नाही. एखादा काळाकुट्ट मनुष्य फार बारीक असू द्या, त्याला खाणं पिणं नसू द्या, आणि तो जर आपल्या घरासमोर आला, आपण त्याला म्हणू, हे मी नाही ओळखू, त्याला हे कोण आहे, अचानक कसं काय आला, कुठून आला, मी ओळखत नाही, चल इथून चालता हो, चल, म्हणू शकतो की नाही. आणि जर एखादा धष्टपुष्ट खाणाऱ्या घरचा महात्मा जर आपल्या समोर येत असेल, आपण त्याला या या, बसा बसा, आपण त्याला आदराने विचारू की तुमचा परिचय काय. म्हणून वस्त्रेन वपुषा. आणि तिसरी म्हणजे वाचा, वाणी माणसाची किती मधुर आहे की नाही, त्या वाणीमध्ये किती आपुलकी आहे ही सुद्धा ओळखली जाते. तुम्ही जर एकदा रागामध्ये जर बोलत असाल, क्रोधामध्ये जर, ए काय चाललंय रे तुझं, तो मनुष्य व्यवस्थित उत्तर देईल, अरे काय चाललंय तुमचं, बोलेल व्यवस्थित. म्हणून वाणीमध्ये सुद्धा मधुरता असणं गरजेचं. वस्त्रेन वपुषा वाचा. आणि चौथी गोष्ट सांगितली, विद्या. त्याच्याकडे बोलण्याचं ज्ञानही असावं, त्याच्याकडे विद्या तितकी असावी. तुम्हाला खरं सांगू, जीवनामध्ये तुम्ही काही कमवू नका. आत्ताचे मायबाप असाही विचार करतात, आत्ताचे नाही, पहिलेपासूनच चालू आलेला आहे. मायबाप असा विचार करतात की आपल्या पुत्राला जर आपण फार मोठी धनसंपत्ती जमा करून ठेवली तर त्याला पुढे कामा येईल, त्यालाच नाही त्याच्या 7 पिढ्या बसून खातील, आपण असा विचार करतो. नाही, मायबाप त्यांना, हे खरं सांगू, लेकरांचा दोष नाही, हा मायबापाचा दोष आहे. त्यांना संस्कार न देता त्यांच्यासाठी संपत्ती जमा करून ठेवतात, आहे की नाही. पण व्यक्तीकडे संपत्ती नसू द्या, तो भलेही घरचा गरीब असू द्या, पण त्याच्याकडे जर विद्या असली ना, कारण किम किम न साधयती कल्पलते व विद्या. मी बोलत नाही, शास्त्रकार वर्णन करतात, आपल्याकडे जर विद्या असली ना, त्या व्यक्तीला काय साध्य करता येऊ शकत नाही. सगळे सन्मान, संपत्ती, घर दार सगळं होऊ शकतं, पण केवळ विद्या, त्याच्याकडे संस्कार असले पाहिजे, त्याच्याकडे तेवढं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून विद्येच्या बळावर सगळं काही मिळू शकतं. म्हणून मी कशावर बोलते, वस्त्रेन वपुषा वाचा विद्या विनयनच. पण त्याच्याकडे नुसती विद्या असून चालत नाही, विनयनाचं, त्याच्याकडे नम्रता सुद्धा असावी, त्याच्याकडे बोलण्याची नम्रता. हात जोडून त्याने याहो जावो म्हटलं पाहिजे. जर तो फुगिरासारखा अहंकारामध्ये घमंडामध्ये जर बोलू लागला, ए चल, कसं काय बोलेल त्याला, जरा घरात ये म्हणू, नाही, त्याच्याकडे विनम्रता सुद्धा असावी. त्याच प्रकारे ज्या वेळेस तो व्यापारी ज्यावेळेस घरासमोर आला, त्या बायकोने विचार केला, त्या बाईने, स्त्रीने, काय की हा बाबा कोण आहे, मी याला अचानक कसं काय विचारू. कारण का, बोलतोही नम्रतामध्ये आणि पूर्ण ज्ञानपूर्वक बोलतोय, ह्याचं शरीरही धष्टपुष्ट दिसतंय, याच्या वाणीमध्ये मधुरता आहे. बोलतोय काय, राधेश्याम सीताराम, आप कैसे हो, ठीकठाक हो, आपके घर के सुरक्षित है की नाही है. म्हणून एवढ्या मधुर वाणीमध्ये विचारतो, आणि वस्त्रही चांगले दिसत आहे, म्हणून हा आहे तरी कोण. पण काही नाही, तिने स्वागत म्हणून त्याला घरामध्ये बोलवलं. घरात गेल्याच्या नंतर आता ती वाट बघू लागली की आपला मालक कधी येत आहेत आणि कधी मी त्यांना विचारते. मायबाप संध्याकाळची वेळ होती, तिने स्वयंपाक केला, ते बाबाने छान जेवण केलं, आणि त्यानंतर मात्र रात्र झालेली होती. ती मालकाची वाट पाहत होती. मालक आल्याच्या नंतर त्या मालकाने पाहिलं की आपल्या घरामध्ये फार चांगला व्यक्ती बसलेला आहे. मालक आल्याबरोबर हा बाबा उठून बसला व्यापारी, आणि मालकाला सुद्धा म्हणतोय, राधेश्याम सीताराम, आप ठीक ठाक हो, कैसे हो, ठीक ठाक हो ना, इतना देर लगा दिया आपने आने में, क्यों, क्या हो गया था का कुछ. म्हणजे असं विचारतोय. त्या मालकाने सुद्धा विचार केला की बाबा एवढ्या विनम्रतेने विचारतोय, एवढ्या मधुरवाणीतून विचारतोय, मधुराने, हा नक्की कोणी आपल्या पत्नीचा सखा संबंधी. म्हणून ते विचार करून तो मालक सुद्धा घरामध्ये आला. घरात आल्याच्या नंतर त्या दोघांनीही जेवण केलं, आणि आपसात काहीही न बोलता ते दोघेही झोपले. हा बाबा इकडे व्यापारी झोपी गेला. सकाळ झालेली होती, सूर्य उदय झालेला होता. याने पाहिलं की सकाळ झालेली आहे. स्नान वगैरे करून
छान पुन्हा भोजन करून ज्या वेळेस त्या पती पत्नीला सांगू लागला की चला मी आता येतो, माझी जाण्याची वेळ झालेली आहे. पती पत्नी दोघेही विचार करू लागले काय कसं काय बोलावं. कारण पत्नीला जर विचारावं की बाबा तुझा कोण लागतो हा, कुठून आला, ती मला काय म्हणेल आत्तापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं का, लग्नाला एवढी वर्ष झाली आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या घरची दारचीही माहित नाही, ती असं उत्तर देईल. म्हणून काय कसं काय विचारावं म्हणून त्यालाही प्रश्न पडला. आणि तिने काय विचार केला, जर पतिदेवाला विचारावं तर तो काय म्हणेल तुला सासरचा अजून गणगोत माहिती नाही का, आहे की नाही. म्हणून दोघांच्याही आपसामध्ये संशय निर्माण झालेले होते कसं काय विचारावं. पण त्याने मात्र हात जोडून आता जाण्याची अनुमती घेतलेली. तो बाहेर निघाला, त्याने बैलगाडं झुपलं आणि बैलगाड्यावर बसून जसा जाण्यास निघाला दोघंही पती पत्नीने आपसात पुन्हा संवाद साधला. पत्नी म्हणाली का हो कोण होता हा, आपल्या घरामध्ये येऊन रात्रभर थांबून गेला, जेवण वगैरे करून गेला, होता तरी कोण. म्हणजे अगं मला तर माहित नाही, मला माहित नाही, माझाही कोणी नव्हता. म्हणून त्यांनी म्हणाले काही हरकत नाही आपण जाऊन विचारू. दोघंही हात जोडून बाहेर आले. म्हणले या ठिकाणी तुम्ही आलात, अतिथी बनून आलात. अतिथी म्हणजे काय म्हणते, ज्याची येण्याची तिथी कधीही निश्चित नसते त्याला अतिथी म्हणतात. आणि जे सांगून येतं त्याला काय म्हणतात, पाहुणा. हा मग अतिथी म्हणून आलेला होता. ते म्हणले सरकार तुम्ही अतिथी म्हणून आमच्या घरी आलेला आहात, पण मात्र आमच्या मनामध्ये एक संशय आहे, तुम्ही त्या संशयाचं समाधान करून जा. म्हणले काय, तुम्ही या ठिकाणी आलात पण तुमचा आम्हाला परिचय माहिती नाही, तुमचा अनादर होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला विचारलं नाही, पण कृपा करून मात्र आता तुमचा तरी परिचय सांगून द्या. तो हसला थोडा वेळ, म्हणाला काही हरकत नाही मी माझा परिचय सांगतो की तुम्ही माझे कोण आहात. तो म्हणाला अस्माकं बदरी चक्रे युष्माकं बदरी ग्रहे बादरायण संबंध युयम युयम वयम वयम. तो म्हणाला माझ्या बैलगाड्याचा चाक हे बोराचं आहे आणि युष्माकं बदरी ग्रहे तुमच्या घराजवळ जे बोराचं झाड आहे ते बोराचा असून बादरायण संबंध या दोघांचे संबंध लावून मी या ठिकाणी आलो. म्हणून युयम युयम वयम वयम, तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या रस्त्यावरी. अशा प्रकारचा त्याने संबंध जुळवला. हे बघा माझ्या सांगण्याचं तात्पर्य एक आहे, हा श्रीमद भागवत महापुराणातला हा प्रसंग आहे. ह्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे सांगण्याचा की तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य जीव या धरतीमध्ये आल्याच्या नंतर भगवंतासोबत नातं न जुळवता आपल्या जे विनाशी आहेत अशा जीवासोबत नातं जुळून हे ठिकाणी विचरण करत असतात. म्हणून काय म्हणतात तुकोबारा एकच भगवंताला विनंती करतात, देवा मला अशा नात्याची गरज नाहीये. मग असं नातं जर या बुद्धीमध्ये येत असेल ना तर अशी बुद्धी मला देऊच नको, अशी बुद्धी मला देऊच नको, मला हवीच नाहीये. कारण का, या सर्वसामान्य जीवासोबत नातं जुळून मी काय करू, एक दिवस तुम्हाला सोडून जाणार आहे. बघा पती पत्नीने आपसामध्ये विवाह करून एकमेकाला 7 वचन जरी दिली, 7 नाही 14 देऊ द्या, है की नाही, 32 देऊ द्या, कितीही देऊ द्या, 7 वचन देऊन जरी ती सोबत राहू लागली, पण मात्र सांगू शकतो तो त्याचा साथ सोडून कधी जाईल, नाही सांगू. तो मेला तर मग साथ सोडूनच गेला की नाही, वचन निभावलं नाही. मग ही जीव काय करतात, दिलेलं वचन कधीही निभवत नाही, पूर्णत्वाला नेत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा मला असं हे बुद्धी देऊ नकोस, मला जर बुद्धी द्यायचं असेल ना तर काय विनंती करतो देवा, त्या अभंगाचं द्वितीय आता
श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर